जालिंदर जो बहुत ही बेहतरीन और बहुत जबरदस्त अनुभवी गेंदबाज है, लेफ्ट आर्मर। सारंगाव टीम, आपका समय शुरू हो चुका है। पहला ओवर पावर प्ले का, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, एक डीप मिड विकेट की तरफ तैनात किया गया है और एक खिलाड़ी लॉन्ग ऑन की तरफ। उसको शायद लॉन्ग ऑफ पर लेकर जाना चाहते हैं गेंदबाज। थोड़े से दुविधा में नजर आ रहे वो खिलाड़ी, आखिरकार उनको लॉन्ग ऑन पर ही तैनात किया गया है। तो दोनों भी खिलाड़ी बाउंड्री पर जो है वो ऑन साइड में है। मैच की पहली गेंद लेकर जालिंदर, दिशाहीन गेंद लेग स्टंप के बाहर भटक गए। पहली गेंद पर वाइड से शुरुआत की है। अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ एसडी स्पोर्ट्स केवनी का। दर्शक चाहते हैं कि काफी रोमांचक मैच उनको देखने को मिले, पर अभी तक का जो खेल हुआ है, अभी तक के जो मैचेस हमने देखे हैं, थोड़े से एक तरफा रहे हैं। और पहले राउंड में ज्यादातर ये होता है, लेकिन जैसे जैसे खेल आगे बढ़ता है चुनौतियां बढ़ती जाती है। शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है खूबसूरती के साथ, फील्डर है डीप में, लेकिन उनके सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर। 6 रन। उनकी आंखों की चमक बढ़ गई, बैकफुट पर जाकर बहुत ही करारा पुल शॉट खेला। हालांकि जहां पर स्ट्रोक खेला गया था मिड विकेट बाउंड्री की तरफ, वहां पर फील्डर भी मौजूद था, लेकिन उस फील्डर को क्लियर किया और 6 रन हासिल किए। इस बार ड्राइव किया, गेंद हवा में है, मिड ऑफ पर बढ़िया कोशिश, लेकिन गेंद को रोक नहीं पाए, कैच नहीं कर पाए फील्डर, और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। तेजस थे वहां पर, लेकिन उनके थोड़ी सी पहुंच से बाहर थी और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। पावर प्ले का यहाँ पर फायदा उठाते हुए और आक्रामक सोच, पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड के साथ बल्लेबाजी की शुरुआत की है दर्पण ने। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, मिड ऑफ पर जो खिलाड़ी थे उनको अब पीछे लिया गया है और लॉन्ग ऑन अंदर बुलाया गया है मिड ऑन की तरफ। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। फिर से गेंद हवा में, इस बार मिड ऑन पर कैरी नहीं हुई और यहाँ पर रन नहीं मिलेगा। हालांकि सिंगल के लिए थोड़ा सा बैकअप किया था नॉन स्ट्राइकर से इन पर बैट्समैन भावेश ने, लेकिन अच्छा कॉल मैं समझता हूँ दर्पण का कि उन्होंने उनको वापस भेज दिया, नहीं तो यहाँ पर रनआउट का खतरा हो सकता था। अच्छी फील्डिंग मिड ऑन की दिशा में, लगातार गेंद को हवा में खेलने की कोशिश हो रही है इस पहले ओवर में। आगे निकले, इस बार फुल टॉस, फिर से गेंद हवा में है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने में कामयाब। लॉन्ग ऑफ के फील्डर हालांकि पहुंचे हैं गेंद पर, जब तक उठाकर थ्रो करते 2 रन लेने का मौका। अच्छी शुरुआत देते हुए अपनी टीम को दर्पण, रन संख्या 13 बगैर नुकसान के। एसडी स्पोर्ट्स केवनी टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है इस पहले राउंड के मैच में। ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अंडर ये टूर्नामेंट खेला जा रहा है, सभापति कप 2022। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। इस बार सम्मान देने पर मजबूर किया वहां पर बैट्समैन को इस गेंद को, क्योंकि ऑलमोस्ट यॉर्कर लेन थी। हवा में ऐसे लगा थोड़ी सी अंदर की तरफ आई गेंद। टेनिस बॉल जो होती है वो, आप जब मध्यम गति के तेज बॉलर्स होते हो तो स्विंग करना उसको इतना आसान नहीं है। बहुत अधिक गति है तो जरूर ये गेंद थोड़ी सी हिलती है हवा में, नहीं तो फिर कटर्स का ही ज्यादातर बॉलर्स इस्तेमाल करते हैं। ये देखिए फिर से गेंद हवा में स्विंग होकर अंदर की तरफ आई थी। बढ़िया गेंदबाजी, शुरुआत उतनी अच्छी रही नहीं जालिंदर की, लेकिन अंत उन्होंने ओवर का अच्छा किया है। आखिर की 2 गेंदों पर कोई भी रन उन्होंने खर्च नहीं किया और इसके साथ ही ओवर समाप्त हुआ। पहले ओवर के पश्चात स्कोर है 13 रन बिना किसी नुकसान के, 13 विदाउट लॉस। और 13 रन बहुत अच्छी शुरुआत है मैं समझता हूँ। एक चौका और एक छक्का देखने को मिला पहले ओवर में दर्पण के बल्ले से। भावेश को कोई भी गेंद खेलने का मौका नहीं मिला। दर्पण जितने आक्रामक बैट्समैन है उतने ही आक्रामक बल्लेबाज भावेश भी है। और सलामी बल्लेबाज तो चाहते ही है कि कम से कम 1 या 2 गेंदे उनको खेलने का मौका मिले पावर प्ले के खेल में। यहाँ पर 4-4 ओवर के मैचेस है, जिस वजह से एक ही ओवर का पावर प्ले रहता है, तो पावर प्ले में मौका भावेश को नहीं मिला। लेकिन अब स्ट्राइक उनके पास है, अब फील्ड को खोल दिया जाएगा। 6 खिलाड़ी अब बाउंड्री पर तैनात किए जा सकते हैं।
अगला मैच देखना मत भूलिएगा, RD11 ओली और जय दुर्गा सुरई बी के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। स्वर्गीय तानाजी मारुति रानी टॉस बॉक्स जहां पर टॉस होगा, और थोड़ा स्पीड अप करना है। सारंगा टीम के कैप्टन प्लीज समय बर्बाद ना करें। बॉलर कौन है? नेवर लेकर दिशांत, काफी जगह दे बैठे, बहुत बढ़िया स्ट्रोक बैकफुट पर जाकर खेला है, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप कवर में, पूरी तरह से गैप में नहीं खेल पाए। यहाँ पर ये बाउंड्री बॉल थी मैं समझता हूँ, और थोड़ा वेट और करते तो शायद वो पॉइंट की दिशा से खेल सकते थे, लेकिन थोड़ा सामने खेला, इन फ्रंट ऑफ स्क्वायर खेला जहां पर खिलाड़ी मौजूद थे। हालांकि फील्डर को थोड़ी मशक्कत करनी पड़ी थी, बढ़िया फील्डिंग, और केवल एक ही रन मिला है भावेश को। भावेश का खाता खुला इस सिंगल की मदद से, टीम का स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के। इस बार गेंद को अंदर की तरफ लाने का प्रयास, लेकिन दिशा सही नहीं है, लेग स्टंप के बाहर भटक गए, वाइट का इशारा। जलिंदर के पास जितनी गति थी उससे थोड़ी ज्यादा गति है दिशांत के पास, लेकिन कंट्रोल बहुत ही महत्वपूर्ण है। आपके पास ज्यादा गति हो या ना हो, एक्यूरेसी मायने रखती है। इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया गया, नवा में कैच का मौका है। ओहो हो, वाइडिश लॉन्ग ऑफ पर गलती, आसान सा कैच था, सरल अवसर था, लेकिन उसको बुना नहीं पाए फील्डर, और कैच ड्रॉप। आकाश गेंद के नीचे थे, काफी समय भी था उनके पास इस कैच को लेने के लिए, अच्छी तरह से जज किया था उन्होंने, लेकिन सुरक्षित हाथों की जोड़ी नहीं दिखा पाए। जीवनदान मिला है यहाँ पर बैट्समैन दर्पण को, और साथ में एक रन भी, स्कोर अब 16 रन। दूसरे ओवर का खेल चल रहा है, विकेट की तलाश में है गेंदबाज, विकेट यहाँ पर मिलते मिलते रह गया है। और अब भावेश के पास स्ट्राइक, रिवर्स खेला है, लेकिन सीधे फील्डर के पास, अच्छा स्टॉप बैकवर्ड पॉइंट पर, कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर। अभी तक किफायती ओवर रहा है दिशांत का। दिशांत ने जरूर बल्लेबाजों को थोड़ा सा शांत रखा है। पहले ओवर में 2 बड़े हिट्स आए थे, एक चौका और एक छक्का। इस ओवर की पहली 3 गेंदों पर सिर्फ 3 ही रन खर्च किए गए हैं दिशांत द्वारा। एक मौका भी निर्माण किया था उन्होंने, लेकिन वाइडिश लॉन्ग ऑफ पर गलती हुई। इस बार कमजोर गेंद, फुल टॉस घुमा दिया है उसको। ओहो हो, कमाल की फील्डिंग डीप स्क्वायर लेग की दिशा में, लाजवाब फील्डिंग, निश्चित रूप से बाउंड्री बचाई है वहां पर फील्डर ने अपनी टीम के लिए। लक्ष्य थे वहां पर, लाजवाब फील्डिंग। इस तरह की फील्डिंग से जरूर गेंदबाज का आत्मविश्वास भी बढ़ जाता है, उत्साह बढ़ता है, लेकिन ये ज्यादा अति उत्साही हो गए लगता है। इस बार दिशाहीन गेंद है, वाइट का इशारा अंपायर राजेंद्र बजा के द्वारा। स्कोर में थोड़ा सा इजाफा होता हुआ, स्कोर अब 18 रनों पर पहुंचता हुआ एसडी स्पोर्ट्स केवनी टीम का। पिछले कुछ मैचेस में हमने देखा है कि चेज करने वाली टीमें विजेता रही है। अर्नव एंटरप्राइजेस खारबाव टीम 2 बार चेज करते हुए जीती है। इस बार बढ़िया शॉट, गैप में खेल दिया है, काउ कॉर्नर की दिशा में, 4 रन। के बीच में से खेला, और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। दर्पण के बल्ले से निकलने वाला ये दूसरा चौका। दर्पण ने ज्यादा आक्रामक बैटिंग की है और ज्यादा स्ट्राइक भी उनको मिला है। स्कोर अब 22 रन बिना किसी नुकसान के। एक अच्छे स्कोर की तरफ जरूर अग्रसर है इस मैच में एसडी स्पोर्ट्स केवनी टीम। अगली गेंद लेकर दिशांत, और इस बार गेंद नीचे रही, और टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ भी आई थी। किस्मत अच्छी है बैट्समैन की कि ये गेंद तरफ नहीं थी, स्टंप्स की तरफ रहती तो क्लीन बोल्ड हो जाते। डॉट बॉल, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। स्कोर है 22 रन विदाउट लॉस। अगले मैच के टॉस के लिए आरडी
4440 ओली टीम के कैप्टन और जयदुर्गा सुरई बी टीम के कैप्टन, आपको तुरंत आना है, टॉस बॉक्स में आकर आपको बैठना है। ओवली टीम के कैप्टन और जयदुर्गा सुरई बी टीम के कैप्टन, आपको ऑर्गेनाइजिंग कमिटी से तुरंत संपर्क करना है। गेंदबाजी में परिवर्तन, ओमकार के हाथ में अब गेंद है। पहले ओवर में 13 रन आए, दूसरे ओवर में 9 रन। जरूर रनों की जो रफ्तार है उसमें थोड़ी सी कमी आ गई है पहले ओवर के बाद। लेग स्टंप के बाहर, और लेग स्टंप के बाहर जब गेंद होती है तो वाइड का इशारा जरूर आता है अंपायर की ओर से। ये लिमिटेड ओवर्स का क्रिकेट है, टेस्ट क्रिकेट में इसको वाइड नहीं दिया जाता है, लेकिन लिमिटेड ओवर्स की क्रिकेट में लेग स्टंप के 1 इंच भी बाहर रहती है तो अंपायर जरूर उसको वाइड घोषित कर सकते हैं। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, कोई मौका नहीं फील्डर के पास, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद, 6 रन। बहुत ही शानदार स्ट्रोक, इस बार ताकत का अच्छा इस्तेमाल किया गया था। हालांकि स्ट्रोक में बहुत अधिक एलिवेशन नहीं था, बहुत ऊंचाई तो नहीं थी, लेकिन कि स्क्वायर लेग बाउंड्री पर जो खिलाड़ी है उनके ऊपर से गेंद गुजर जाए, और वैसा ही हुआ है। सिक्सर निकलता हुआ भावेश के बल्ले से। एसडी स्पोर्ट्स केवनी टीम के बल्लेबाजों के लिए स्वर्णिम, बल्कि गेंदबाज के लिए स्वर्णिम अवसर है। हैट्रिक यहां पर चटकाते हैं ओमकार तो 1000 रुपयों का कैश प्राइज है। निवृत्ति पाटिल, इनकी ओर से ये कैश प्राइज रखा गया है। स्कोर उछलता हुआ इस सिक्सर की मदद से 29 रन। और इस बार फुलर लेंथ गेंद थी, लॉफ्ट करना चाहते थे, चूक गए पूरी तरह से। काफी ताकतवर शॉट खेलने, और भावेश इसी तरह से बल्लेबाजी करते हैं, वो बहुत ताकत का इस्तेमाल करते हैं अपने शॉट्स में। अच्छे तगड़े बल्लेबाज है, हट्टे कट्टे बल्लेबाज है, और जब शॉट खेलते हैं तो पूरे ताकत से और पूरे दिल से खेलना पसंद करते हैं। लेकिन अच्छी वापसी सिक्सर लगने के बाद गेंदबाज ओमकार द्वारा। वैसे सारंगगांव टीम के पास भी कई युवा खिलाड़ी है, जिसमें ओमकार को हम देख रहे हैं इस समय। अगली गेंद राइट आर्म और द विकेट। एक और अच्छी गेंद, इस बार जमीनी रास्ते से गेंद को ड्राइव किया है डीप मिड ऑफ पर, सिर्फ 1 रन के लिए। शुरुआत जरूर थोड़ी सी खराब रही ओमकार के लिए, पहली गेंद वाइड थी, उसके बाद सिक्सर आया था, लेकिन पिछली 2 गेंदों पर जो नियंत्रण उन्होंने दिखाया है वो काबिले तारीफ है। अगली गेंद सामना करेंगे। बेहतरीन ड्राइव दर्पण के बल्ले से 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद मैदान के बाहर, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में 4 रन। स्ट्रोक दर्पण का जो कैच ड्रॉप हुआ है वो जरूर अब महंगा साबित हो रहा है एकता सारंगगांव टीम के लिए। दर्पण के बल्ले से ये तीसरा चौका निकला है, एक सिक्सर भी जड़ चुके हैं, और टीम का स्कोर अब 34 रन बिना किसी नुकसान के। विकेट के लिए कहीं ना कहीं तरस रहे हैं इस समय गेंदबाज, अभी तक कोई भी सफलता उनको नहीं मिली है। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, और इस बार गति में परिवर्तन किया, लेकिन फुल टॉस बनी, नो बॉल का इशारा। हालांकि सीधे फील्डर के पास खेल बैठे थे, कैच भी लपका गया था डीप मिड विकेट पर, लेकिन ओवर वेस्ट था, ये फुल टॉस है, जिस वजह से अंपायर ने बीमर घोषित किया है, नो बॉल। कुल मिलाकर 2 रन यहां पर स्कोर में ऐड होते हुए रन संख्या 36 पर पहुंच चुकी है। अगली गेंद फ्री हिट, भावेश के पास स्ट्राइक है, भावेश के पास मौका है, एक बड़ा हिट लगा सकते हैं और स्कोर को 40 या फिर उसके पार पहुंचाने का मौका है उनके पास। इस गेंद पर खुलकर शॉट खेला जा सकता है फ्री हिट पर, बहुत ज्यादा आजादी रहते हैं बैट्समैन के पास जब फ्री हिट गेंद होती है। और अभी देखना है कि किस तरह की गेंद करते हैं ओमकार। यॉर्कर का प्रयास, लेकिन हाफ वॉली बनी, लॉफ्टेड शॉट, फील्डर है वहां पर, लेकिन गेंद मैदान के बाहर। 6
बाजी की तगड़ा प्रहार करते हैं जब भी गेंद को खेलते हैं। बिग हिटर का रेपुटेशन है, बिग हिटर का रेपुटेशन लेकर आए हैं बल्लेबाज भावेश। 6 रनों से स्कोर उछलता हुआ पहुंच चुका है 42 पर और अभी भी पहले विकेट की तलाश में है सारंगाव के गेंदबाज। काफी खर्चीला ओवर रहा है। यह भी कमजोर गेंद इस बार, हालांकि ज्यादा लाभ नहीं उठा पाए, एलिवेशन नहीं प्राप्त कर पाए। फुल टॉस गेंद थी और देखिए कितने निराश है अपने आप से बैट्समैन भावेश। केवल 1 रन इस गेंद पर और इसके साथ ही तीसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ। अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है बहुत। एसडी स्पोर्ट्स की अपनी टीम की स्कोर हुआ है 43, 43 रन बिना किसी नुकसान के। अगला मैच देखना मत भूलिएगा, RD 4440 ओली बनाम जय दुर्गा सुरईबी। देखिए टीम मीटिंग ज्यादा देर के लिए नहीं लेनी है, 20 मिनट के भीतर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं। पिछले ओवर में कुल मिलाकर 21 रन बनाए गए। दोनों भी बल्लेबाज जमकर खेल रहे हैं इस समय, यही कहा जा सकता है। भावेश ने 2 छक्के लगाए हैं और कुल मिलाकर 15 पर बैटिंग करते हुए, इस 16 पर, और 22 रनों का योगदान अभी तक दर्पण ने दिया है। 6 गेंदे आखिरी ओवर लेकर तेजस। फाइन लेग सर्कल के अंदर, थर्ड मैन भी सर्कल के अंदर है। एक बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी है, ये 3 खिलाड़ी सर्कल के अंदर है और बाकी के 6 फील्डर्स बाउंड्री पर। थोड़ा सा वेट करते हुए खेला है बैकफुट पर जाकर। ओहो हो, खराब क्षेत्र रक्षण, स्लॉपी वर्क और गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। सफाई से फील्ड नहीं कर पाए फील्डर, जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर चौका मिला है भावेश को। इस बार उठाकर खेलने का प्रयास, अच्छी गेंद, इस बार लाइन भी बढ़िया थी और पेस थोड़ा सा कम था, गति थोड़ी सी कम थी। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए बैट्समैन भावेश। स्कोर 47 रन 47 बिना किसी नुकसान के। 4 गेंदे पारी में शेष। तेजस एक बार फिर से चले राइट आर्म ओवर द विकेट। इस बार थोड़ा तेज किया था, इनसाइड एज लेकर गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 2 रन लेने का प्रयास यहां पर हो सकता है, जी हाँ निकल चुके हैं और डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट जरूर लगा है लेकिन बल्लेबाज पहुंच चुके हैं अपने क्रीज में। यहां पर तारीफ करनी होगी भावेश की, उनको पता था कि डेंजर एंड पर उनको दौड़ना है और उन्होंने ही इनिशिएटिव लिया दूसरे रन के लिए। जानते हैं कि एक एक रन काफी कीमती है, नॉकआउट टूर्नामेंट है, 1 रन से भी कई बार आप मैच हार जाते हो। यहाँ पर मौका था तो वो मौका भुना लिया उन्होंने। फील्डर का प्रयास अच्छा था, डायरेक्ट हिट भी किया था उन्होंने डीप में से, लेकिन तब तक बल्लेबाज पहुंच चुके थे। शायद गेंदबाज के पास थ्रो किया जाता तो वहां पर मौका बन सकता था, क्योंकि जब दूसरे रन के लिए निकले थे भावेश, दर्पण थोड़ी सी रुके क्रीज में और बाद में उन्होंने दूसरे रन की शुरुआत की थी। फिर से उठाकर खेलने का प्रयास, इस बार फिर से गति में परिवर्तन किया गया था। बढ़िया गेंदबाजी, यहां पर सिंगल जरूर मिलेगा और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए एसडी स्पोर्ट्स की अपनी टीम के। निश्चित रूप से उनके खिलाड़ी जानते हैं कि ये एक माइलस्टोन है, 4 ओवर में 50 रन बनाना, एक ऐसा आंकड़ा जो विपक्षी टीम के बल्लेबाजों पर थोड़ा सा दबाव डाल सकता है जब वे चेज करने के लिए आएंगे। साइकोलॉजिकली हम देखें तो जरूर थोड़ा सा दबाव आता है जब 4 ओवर में 50 या उससे ज्यादा रन आपको चेज करने होते हैं। इस बार हवा में खेला है, फील्डर है वाइड डीप मिड विकेट पर, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर, मैक्सिमम
यहाँ पर दर्पण के बल्ले से। गेंद ज्यादा खराब नहीं थी, ओवर पिच फुल टॉस ऐसी गेंद तो बिल्कुल भी नहीं थी, लेंथ बॉल थी, लेकिन उन्होंने लपेटा है ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड में। और इन 6 रनों से स्कोर अब 56 पर पहुंच चुका है। पारी में एक गेंद शेष, आखिरी गेंद लेकर तेजस फिर से उड़ाया हवा में, क्या ये जाएगी मैदान के बाहर? जी हाँ बिल्कुल जाएगी, चली गई है। 6 रन और। से पारी का खात्मा होता हुआ दर्पण का जो कैच ड्रॉप हुआ था वो काफी महंगा साबित हुआ है। 35 रन बनाकर, बल्कि 34 रन बनाकर नॉट आउट रहे हैं दर्पण। टीम का कुल स्कोर 62 रन, एक विशाल स्कोर यहां पर खड़ा किया गया है एसडी स्पोर्ट्स केवनी टीम के सलामी बल्लेबाजों द्वारा। 62 रनों की पार्टनरशिप भी रही, कोई भी विकेट नहीं गिरा और 63 रनों की बड़ी चुनौती इस मैच को जीतने के लिए एसडी स्पोर्ट्स केवनी टीम ने रखी है एकता सारंगाव के सामने। पुढचा सामना आरडी 11 ओवली विरुद्ध जयदुर्गा सुरई बी। टॉस केला जाणार आहे टॉस बॉक्स मध्ये। आपण वळूयात स्वर्गीय तानाजी मारुती राणे टॉस बॉक्स मध्ये, ज्याचे पुरस्कर्ता आहेत भालचंद्र पाटील। मी जगदीश पाटील यांना विनंती करतोय, आपण टॉस साठी यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। सोपान पाटील आपण या। सरवली पाड्याचे समाजसेवक तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण येथे टॉस करत आहोत। एका बाजूला जयदुर्गा सुरई बी संघ आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे आरडी 4440 ओवली विनोददादा पाटील यांचा संघ। ओवली टीमचे कॅप्टन जॉन्टी कॉल देणार आहेत। हेड इज द कॉल, हेडच आलेला आहे। तर पाहुण्यांचे मी करतोय, जॉन्टी काय निर्णय असणार आहे? आम्ही बॅटिंग करू। आतापर्यंत आम्ही बघितलं की जेवढे संघ टॉस जिंकलेले आहेत त्यांनी फिल्डिंग स्वीकारली प्रथम, तुम्ही मात्र प्रथम बॅटिंग स्वीकारली। काय गेम प्लॅन असणार आहे, का तुम्ही प्रथम बॅटिंग स्वीकारली? आमचा गेम प्लॅन आहे, आम्ही 3 मॅच झाले चेसिंगला आम्हाला होत नाही, त्याच्यामुळे आम्ही या मॅच टुर्नामेंटला फर्स्ट बॅटिंग करून खेळण्याचा प्रयत्न करू। या असोसिएशनचे, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच तुमच्या टीमचे पुरस्कर्ता विनोददादा पाटील आहेत, त्यांच्यासाठी काय बोलायला? खूप चांगली असोसिएशन ही कार्यरत आहे सध्या भिवंडीमध्ये, एकूणच काय सांगाल? दादाबद्दल जेवढा बोलू तेवढा कमीच आहे, आणि त्यांनी नवीन असोसिएशन केली आणि जेवढ्या बी टीम हे आहेत आणि सर्वांना लॉर्ड वगैरे जिंकत नाही, त्यांना जिंकण्याची संधी पण आहे या असोसिएशनमध्ये। थँक्यू सो मच। आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी। मी वळतो या ठिकाणी जयदुर्गा सुरई बी टीमच्या कॅप्टनकडे। काय सांगाल एकूणच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? सभापती चषक 2022 बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा संघाकडून या स्पर्धेचं आयोजन खूप सुंदर आहे आणि या ग्राउंडवर खेळायला मजा सुद्धा आहे। चला, कॅप्टन खरं तर मला त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की मी जास्त काही बोलणार नाहीये, त्यामुळे जास्त काही प्रश्न विचारत नाही, मात्र आपल्याला हार्दिक शुभेच्छा मी देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी। तर टॉस मधून मित्रांनो समाचार असा आहे की आरडी 4440 ओली टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। वळूयात कॉम बॉक्स मध्ये आणि तिथून ऐकूयात सुनील पवार यांचा पॉवरफुल आवाज। धन्यवाद। अनेक धन्यवाद अजय घरत। तर सर्वांचं स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये। तर मित्रांनो, आपण पाहताय सभापती चषक 2022 चा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला हा पहिल्या फेरीतला एक अतिशय महत्त्वपूर्ण लढत पाहतोय आपण। केवनी विपक्ष सारंगाव। बॅटिंग करताना जर विचार केला आपण तर प्रथम चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि निर्धारित 4 षटकामध्ये जे टार्गेट उभं केलेलं आहे तो तब्बल 63 धावाचं। प्रति षटकामागे जर विचार केला आपण तर 15 पेक्षा सरासरीने धावा इथे मात्र पूर्ण करावे लागेल, जवळपास 16 ची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी। तर सलामी जोडी पाहतोय आपण एकता सारंगाव संघाची। स्ट्राईकला फलंदाज आहे तो तेजस आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण अक्षय। तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सदानंद। तर पाहूया क्षेत्ररक्षण, पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉट, थर्ड मॅन, फाईन लेग,
बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये मिड ऑनलाईन क्षेत्ररक्षक, 2 खेळाडू क्षेत्ररक्षकाच्या बाहेर, एक जर पाहिला आपण लॉंग ऑफ बाउंड्री आणि दुसरा जर पाहिला आपण तर वाईडीस मिड विकेट आणि लॉंग ऑन मधोमध एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे मारा करेल तर मात्र गोलंदाज पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं सदानंद याचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर तगडा प्रहार इनफिल्डच्या वरतून चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आलाय हा चौकार. बालाजी स्पोर्ट सरळीपाड यांच्या माध्यमातून सभापती चषक 2022 चे एक नेत्रदीपक आयोजन पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार पाहिला आपण आणि पहिल्या चेंडूवर मात्र खातं उघडतोय तेजस. असं वाटतं की फिरकीचा मारा करेल काय गोलंदाज सदानंद, पण वेगवान मारा करताना पाहतोय. दूर जाताना आमच्यातून परत एक पुल करायचा होता पण नियंत्रित फटका होता. पाहतो आपण बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये क्रिकेट कम फुटबॉल जास्त, पण तरी पण फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र प्राप्त करेल. व्यक्तिगत नॉनस्ट्राईकला पोहोचतोय तेजस. 2 चेंडूचा सामना केलाय आणि 5 या धावसंख्येवर मोठी धावसंख्या आहे आणि चांगली बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. यानंतर आरडी ओवली विपक्ष जयदुर्गा सुरई. आरडी ओवली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आता मात्र अक्षय सज्ज होते. अक्षयसाठी थोडासा परिवर्तन पहिल्या क्षेत्ररक्षण मध्ये आपण तो क्षेत्ररक्षण आहे ज्या प्रकारे तेजस याला ठेवला होता. पॉइंट कव्हर पॉइंट जवळपास गलीवर एक क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन लेग ठीक आमच्या समोर. कसपात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परत धावाचा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू येतोय तोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत संधी होती. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना अक्षय व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतो आणि संघात धावसंख्या बिनबाद इथे मात्र पाहतोय आपण 6. चांगली बॉलिंग म्हणता येईल कारण की 15 पेक्षा सरासरी रोखायची आणि पहिल्या जर विचार केला आपण 3 चेंडूवर चांगली बॉलिंग इथे मात्र पाहतोय. फिरकीचा मारा सज्ज होताना पलटी फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून चेंडूला भिरकावलंय आणि आलाय हा षटकार. एक फटका पाहिला आपण पूर्णपणे चेंडूची लाईन ओळखली आणि स्वीट हिट चा फटका पाहिला आपण. षटकारी मात्र आता मात्र धावसंख्या अतिशय वेगात पुढे सरकताना ती बिनबाद 12. 15 पेक्षा सरासरी धावा पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी एकतास्फोट सारंगाव संघाच्या सलामीच्या जोडीला चांगली पार्टनरशिप, चांगली एक धमाकेदार सुरुवात करून देणं गरजेचं आहे. षटकार निघतोय तो म्हणजे तेजस यांच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करताना तेजस हा बॅटर. आता माझा राऊंड द विकेटचा मारा करतोय गोलंदाज सदानंद. क्षेत्ररक्षण तोच कायम पाहतोय आपण, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि वाईडीस मिड विकेट बाउंड्री लाईनवर. याच पाता फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये, अतिशय धमाकेदार फटका होता आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार आलाय अजून एक दमदार हा चौकार. हे पाहू शकता आपण आयोजक रिलायन्स पेट्रोल पंप प्रोप्रायटर भोलेनाथ पाटील आणि बालाजी स्पोर्ट्स संघाचे अतिशय एक महान खेळाडू. आयोजक मध्ये खूप मोलाची भूमिका. तर चौकाने मात्र धावसंख्या जर पहिली आता मात्र अतिशय वेगात पुढे सरकते ती बिनबाद 16. जी सरासरी पाहिजे ती सरासरी मात्र पहिल्या 5 चेंडूवर पूर्ण करताना पाहतोय. अजून या षटकातला 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धमाकेदार इनिंग साकारताना तेजस ग्रेट बॅटर सारंगाव टीम संघाचा हा सलामीचा एक आरंभिक जोडीतला अतिशय महान फलंदाज तेजस. तेजस्वी सुरुवात करून देते संघाला. गोलंदाज सदानंद सज्ज होताना परत पलटी फटका, अतिशय सुरेख फटका परत पाहतोय आपण. सीमा पार अंतिम चेंडूवर आलाय अजून एक दमदार हा तुफानी चौकार. की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय सुंदर आणि अतिशय सुरेख जी सुरुवात पाहिजे बिनबाद 20. आता मात्र सामन्याचे चित्र अजून पाहतोय की दोन्ही संघाकडे समान आहे आणि इथून मात्र तेजस याला बाद करावं लागेल. वेळेचं भान ठेवायचं आहे. ऑफिशियली पहिली वॉर्निंग देताना पंच मैदानी पाहतोय बाळा सर.
एअरडी स्पोर्ट केवणी संघाचा कर्णधार, कारण की पहिली ऑफिशियल सूचना इथे मात्र मैदानी पंच आपल्याला देतात 20 मिनिटाची वेळ आहे, 4 षटक कंप्लीट करावे लागेल. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी अमित येतोय. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज जर पाहिला पण इथं मात्र निजित अक्षय व्यक्तिगत 1 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. सभापती चषक 20-22 अतिशय चांगलं नेत्रदीपक आयोजन पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सोनाळ्याच्या या मैदानावर. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला दुपारचा सत्र पाहतोय आपण. चमकदार सूर्याची किरण आहे. वारे जर पाहिले आपण अतिशय धीम्या गतीने, पण धावाचा वेग जर पाहिला आपण अतिशय वेगात वाहताना पाहतोय. धावगतीवर 20 धावपलकार 20 धावा बिनबाद. धमाकेदार सुरुवात एकता स्पोर्ट सारंगाव संघाची. फाईट करताना फाईट नाही तर जबाबदारी घेऊन बॅटिंग करतोय नॉन स्ट्रायकर अँड तेजस. नॉन स्ट्राईकला इथं मात्र असेल अक्षय. चला वेळेचं बाण ठेवायचंय. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सिंगल धावा रोखण्यासाठी जर पाहिलं आपण थर्ड मॅन आणि फायनली एक सर्कलच्या आतमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरवर एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री वर एक क्षेत्ररक्षक आणि वाईडिस लॉंग ऑफ बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक. स्वीप केलंय, चांगला फटका आहे पण पेशपिन ठीक नाहीये. टायमिंग खूप छान होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं केलंय. सहज दुसरी धाव कंप्लीट करताना पाहतोय आपण. या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 22. 63 धावाचं टार्गेट आहे आणि अजय घरत जर पाहिलं आपण तर एक चांगली सुरुवात. बिनबाद 22. 7 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 पेक्षा जास्त धावा इथं मात्र बनवल्या गेल्या. एकता स्पोर्ट सारंगाव संघाच्या सलामीराकडून अतिशय अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या विकेटची अजून प्रतीक्षा असेल. ब्रेक थ्रू कोण मिळून देईल यावेळेस पात्र काय घडले पाहिजे. लोअर फुलटॉस चेंडू होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. निराश असेल कारण की एक नामी संधी होती. या चेंडूला गॅप मध्ये तर ढकललं असतं, चौकार आलं असतं पण तसं घडलं नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 23 बिनबाद. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 40 धावेची आवश्यकता असेल. चांगली बॅटिंग तुफानी बॅटिंग करावी लागेल आणि तेजस अतिशय अफलातून बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. अगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल कारण की एक अतिशय वेगात चोरटी धाव इथं मात्र पूर्ण करताना लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल आहे. अतिरिक्त धावसंख्येचं खातं उघडलंय. संघात धावसंख्या पाहतोय आता मात्र बिनबाद 24. चांगली बॉलिंग पाहतो आपण. शैली षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर फक्त 4 धावा करतोय आणि हीच लाईन टाकावी लागेल कारण की एवढं सोपं नाहीये 15 पेक्षा जास्त धावाचं सरासरी पार करणं. एक षटक तुम्हाला वापसी करून देतोय आणि तो षटक टाकण्याचं काम करतोय इथं मात्र गोलंदाज अमित. कॉमेंट्री बॉक्स टोकाकडनं सज्ज होताना परत या स्पर्धा सफल झाला. अराउंड द लेग डावी यष्टी वाकवली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय अमित यांनी. तर पहिला फलंदाज बाद झालाय. बाद होणारा फलंदाज पाहिला पण अक्षय यांचा जास्त वाटा नव्हता. 3 चेंडूचा सामना केला आणि 4 चेंडूचा सामना केला आणि या 2 धावाचं योगदान दिलं. पण तेजस मात्र चांगली बॅटिंग करतोय. अमितचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 20 त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलं संघाला आणि अतिशय सुरेख अफलातून नेत्रदीपक बॉलिंग करताना पाहतोय आपण. पहिल्या विकेट प्राप्त केल्या स्वतःच आणि संघाला आवश्यकता होती एका विकेटची. तो ब्रेक थ्रू मिळून देतोय. आता मात्र चेतन जातोय क्रमांक 3 वर. चेतनला मात्र जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागेल. सारंगाव संघाचा अतिशय चांगला हुकमी फलंदाज म्हणजे ओळख आहे तो चेतन. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. जर पाहिलं आपण नवीन फलंदाजासाठी सुद्धा तोच 3 क्षेत्ररक्षक सिंगल धावा रोखण्यासाठी. एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री क्षेत्ररक्षक. कव्हर बाउंड्रीचा एरिया पूर्ण खुल्ला आहे. लॉंग ऑफ बाउंड्री. या स्पर्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फटलाय का पाहायचा प्रयत्न चांगला होतोय पण चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय पण त्यापूर्वी मात्र या 2 धावा अतिशय वेगात इथे मात्र पूर्ण करताना चेतन व्यक्तिगत आपलं खातं उघडतो आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 1-26. पूर्णपणे वापसी करताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग त्यानंतर मात्र अमित यांचा अतिशय चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. गोलंदाज दूर जाताना परत राईट आर्म द विकेट सज्ज होतोय. पात्र धीम्या गतीचा हा फसवा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहिला आपण आणि चांगल्या चेंडूने मात्र अतिशय चांगल्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 26.
इथून मात्र खडतर आव्हान असेल एकता स्पोर्ट सारंगाव संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर अजून एक बलाढ्य संघाला आपण पाहणार आहोत. आरडी स्पोर्ट ओवली नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जयदुर्गा सुरे बी या संघासोबत फाईट करेल. या स्पर्धेचे आयोजक पाहतोय आपण भोलेनाथ पाटील, दिलीप पाटील, त्यानंतर दीपेश पाटील, प्रवीण पाटील आणि खास आयोजकाचा मेन हिस्सा जो आहे अमरदादा म्हात्रे साहेब आणि ऑल बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण सभापती चषक 2022 ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक. जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. या स्पर्धेचे जे नियम आहेत आणि आज अजय जर पाहिला पण पहिला दिवस होता त्यामुळे उशिरा सामना सुरू झाला. उद्यापासून सकाळी ठीक 8:30 सामना चालू होईल. प्रत्येक सामना 4 षटकाचा राहील. वादविवाद करणाऱ्या संघास मात्र या स्पर्धेतून बाद करण्यात येईल. ड्रेसिंग व चेसिंग कंपल्सरी राहील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. उशिरा येणाऱ्या संघांना 4 रन्स पेनल्टी देण्यात येईल. आणि स्पर्धा जी पाहतोय आपण जीसीए असोसिएशन मान्यताप्राप्त टुर्नामेंट पाहतोय. विद्यमान अध्यक्ष आरडी स्पोर्ट संघाचे सर्वेसर्वा विनोददा पाटील साहेब हे सून पाहतोय की त्याच्या नावाने एक मेगा इव्हेंट आपण पाहणार आहोत. तर 5 तारखेपासून सुरुवात होईल. ठिकाण आहे मानकुलीच्या या त्या ग्राउंडवर अध्यक्ष चषक. तर ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या बाहेर हा षटक निर्णायक ठरेल दोन्ही संघासाठी. एक छोटासा गोलंदाज पाहतोय आपण दीपेश होते. मूर्ती लहान पण कीर्ती महान ठरेल काय. सज्ज होताना यास मात्र हवेत आहे आणि इथं मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगलं झेल टिपल्या गेलं. धक्का बसलाय पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण आणि या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना गोलंदाज दीपेश तेजस बाद होते. जर विचार केला आपण बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार निघाला होता आणि 20 धावाची एक अतिशय छान खेळी साकारली होती. पहिल्या षटकामध्ये त्या संघाचं वर्चस्व होतं. षटकामध्ये एक चांगली बॅटिंग त्यात मात्र अमित यांनी कमबॅक केलंय आणि आता मात्र दीपेश यांनी पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केलाय. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये राज यांनी अतिशय चांगलं झेल टिपल्या गेलं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आता मात्र आपण बॅटिंग करण्यासाठी. संकेत काय संकेत देईल इथं मात्र गोलंदाज दीपेश याला. तर दीपेश सज्ज होताना परत कॉमेंट्री बॉक्स त्यांच्या टोकाकडनं डावक्रा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी. संकेत स्ट्राईकला असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची मोठी कट घेऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या पाठीमागं थर्डमॅन कडे निघून गेला होता. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना मात्र खातं उघडलं गेलं चेतन यांच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग पाहतोय आपण आतापर्यंत. विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये 20 त्यानंतर अमित यांचं अतिशय चांगलं षटक आणि आता दीपेश सुद्धा चांगली बॉलिंग करताना पाहतोय. असं वाटते की एकतर्फी सामना चाललाय या स्थितीमध्ये पाहतोय आपण. ज्या प्रकारे सामना इथे मात्र रंगताना पाहतोय. दीपेश सज्ज होताना परत आणि इथं मात्र UGST वाकवतोय चेंडू आणि याचबरोबर तिसरा धक्का बसलाय. त्रिफळाची बाद होतोय. तर इथून मात्र जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर प्रवीण पाटील आयोजक आहेत त्यांच्याकडून खास दीपेश साठी सुवर्ण संधी असेल. 1000 रुपयाचं रोख रक्कम दिल्या जाईल. आणि या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण पूर्णपणे दबाव टाकला होता अमित यांनी आणि तो दबाव अजून टाकताना पाहतोय दीपेश आणि त्या दबावातून इथून मात्र कुठल्या प्रकारे एकच पुढे सारंगाव संघाचे फलंदाज बाहेर निघू शकत नाहीये. आता असं वाटतं की पटावर हजी लावण्याचं काम करताना पाहतोय. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप त्यानंतर मात्र तू चल मै आया अशी स्थिती पाहतोय आपण एकता स्पोर्ट सारंगाव संघाची. दीपेश चांगली बॉलिंग पहिल्या 3 चेंडूवर 1 धाव खर्च 2 विकेट. एक युवा गोलंदाज डॅशिंग कामगिरी करताना पाहतोय आपण.
ओ या स्पर्धा फटका हवेत आहे पण लॉंग लेगच्या वरतून आलाय हा अतिशय चांगला देखना षटकार. आकाशांचा आकाशी फटका आणि झकास फटका पाहिला आपण. सफल झाला होता आणि सुरेख असा हा फटका होता. लॉंग लेगच्या वरतून एक चांगला षटकार आणि मात्र आत्मविश्वास वाढला असेल आकाशांचा. कारण की जेव्हा फलंदाज नवीन खेळपट्टी षटकारांनी जर खातं उघडतोय त्याचा आत्मविश्वास निश्चित उंचावलेला असतोय आणि आकाशी फटके इथे मात्र मारावे लागेल. इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर अजून खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या जर पाहिली आपण 33. अजून एक मोठा धमाका पण फटका फटला काय पाहायचंय आणि होय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि याचबरोबर परतीचा प्रवास करावा लागेल आकाशाला. याच बरोबर फलंदाज बाद. अतिशय सुरेख बॉलिंग पाहिली आपण दीपेश. निश्चित दीपेशसाठी इथं मात्र हॅट्रिक जरी केली नसेल पण प्रवीण पाटील यांच्याकडून जे आयोजक आहेत रोख रक्कम 500 रुपये. आरडी स्पोर्ट ओवली संघाचा कर्णधार आरडी स्पोर्ट ओवली संघाचा संगणक आपण आयोजक संपर्क साधायचे आहे. जॉन्टी संगणक आपण या व्यासपीठावर आणि आयोजकासोबत आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 30 म्हणजे 5 उत्तुंग षटकार इथे मात्र मारावे लागेल. तर वेलकम जॉन्टी, स्वागत आहे आपलं. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. इथे मात्र मारा करण्यासाठी भावेश येतोय. यांनी मला वाटतं की अतिशय बॅटिंग सुद्धा त्यांनी अतिशय चांगली केली होती. तो ऑलराऊंडर भावेश येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. 22चा पहिला चेंडू हुकचा फटका इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा चौकार. धावसंख्या 37. वेळेच्या भांटे होते. चला केवणी संघाचा कर्णधार थोडस परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. कारण की आता मात्र फाईन लेग बाउंड्री, स्कोर लेग, बॅकवर्ड स्कोर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. ऑफसाइड कडे 3 क्षेत्ररक्षक सिंगल धावा रोखण्यासाठी पॉइंट कव्हर पॉइंट. परत एक धमाका पाहतोय. यास पात्र हवाई फायर भिरकावले चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरतून आला हा षटकार. अजून सामना संपला नाहीये कारण की आता मात्र येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आहे. डावखुरा फलंदाज इथं मात्र झकास बॅटिंग करताना पाहतोय संकेत. आणि संकेतने आतापर्यंत फक्त 3 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार. 11 धावसंख्येवर बॅटिंग करताना. आता मात्र गोलंदाज सज्ज होताना भावेश थोडासा मानसिक दबाव असेल कारण की पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार पाहिले आपण. दबाव साफ दिसतोय. 4 चेंडू 20 असं समीकरण. सामना कोण जिंकेल? सामना रंगत स्थितीकडे जर या चेंडूवर षटकार आला तर मात्र निश्चित
बुर्द्याची ठोके वाढणारा सामना इथं मात्र ठरू शकतोय. ज्या प्रकारे डावकर बॅटिंग करतोय, फुलटॉस, पण इथे मात्र बॅटच्या पट्ट्या धावा तसा घेता आला नाहीये आणि इथं मात्र कुठल्या प्रकारे धाव घेण्यासाठी उत्सुकता दाखवत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. म्हणजे इथून सामना जर आपण पाहिलं तर निश्चित असं वाटते की जो जय आणि पराजयाचं अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न डावखुरापर्यंत निश्चित करेल. ज्या प्रकारे 3 मध्ये 18 धावची आवश्यकता आहे. भावेश परत सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं समोर डावखुरापर्यंत खेळण्यासाठी असं वाटलं होतं संकेत एक चांगली बॅटिंग करतोय आणि अंतिम चेंडूपर्यंत सामना एक रोमांचक स्थितीमध्ये घेऊन जातोय. यावेळेस मात्र हा नो बॉल आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन कडे. सामना प्रति एकदा रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना स्वतः गोलंदाज भावेश. निश्चित अजय काय बोलशील? खरं तर अशी कोणालाही अपेक्षा नव्हती, कारण सामना एकतर्फी होतोय असं वाटत होतं. मात्र हेच क्रिकेट आहे. भावेशनं नियंत्रण गमावलंय आणि आता दडपण हे त्याच्यावर असणार आहे. या दडपणातून त्याला स्वतःलाच बाहेर काढावं लागलं. चांगली संधी निर्माण झाली मला असं वाटतं सारंगाव टीमसाठी. अगदी बरोबर, कारण की 3 चेंडू 18 चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी म्हणजे एक संधी केवणी स्पोर्ट्स संघाकडे पूर्णपणे सामना झुकला होता. पण एका बिमारनी संघाला बिमार करेल का हे सांगणं कठीण आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय 3 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. आणि सर्वात मोठा प्रश्न की हा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटवर जर एखादा षटकार आला तर मात्र सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल डावखुरा फलंदाज. सामना होता कुठे आणि सामना रंगाच्या स्थितीकडे येऊन ठेपलाय. पण इथे मात्र फ्री हिट होता. चांगला चेंडू हाताळला गेलं पाहतोय आपण. आता मात्र परत एकदा सामना केवणी संघाकडे पूर्णपणे झुकताना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 15 फ्रीटवर दांडीगुल झाली होती पण नियमानुसार बाद होत नाहीये. 2 चेंडू 15 असं समीकरण. डॅशिंग अंदाज नेहमीच पाहतोय आपण. भोलेनाथ पाटील ऑल अजयकच्या माध्यमातून. भावेश यावेळेस पात्र पाहतोय की आपण हा इथं मात्र चेंडू निघून जाईल. फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. चांगला प्रयत्न होता पण एका षटकामध्ये 30 धावा घेणं सोपं नाहीये. कारण की ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं मागलं षटक तरी जर पाहिलं आपण निश्चित तर गोलंदाज भावेश दूर जाताना परत पाहतोय आपण. सफल झाला होता परत आणि याच बरोबर सामना केवणी संघाने जिंकलाय. चांगला परफॉर्मन्स पाहिला आपण एसडी स्पोर्ट केवणी संघाच्या माध्यमातून. सामना ठरलाय जर विचार केला पण निश्चित 32 धावाची